Good morning, students. Let us see warming up of Where the Mind is Without Fear, the first poem of our Unit 1 in English. Before studying the poem, actually we have to introduce in the subject. We should know few of the things. Now here in the part 1, or suppose that is assignment 1, question 1, pair up with your partner and match the terms with their given meanings. आपल्याला हे डिस्कस करून कॉलम ए आणि कॉलम बी मध्ये, कॉलम ए मध्ये काही इम्पॉर्टंट अशी वर्ड्स दिलेले आणि कॉलम बी मध्ये काय आहे त्यांचे मीनिंग आहे. आपल्याला गेस करायचं आणि लिहायचं आहे. नंबर 1 इज ह्युमॅनिझम. नंबर 1 इज ह्युमॅनिझम. I will write questions by red marker. Humanism. दूसरा काय है वो? Patriotism. Patriotism. Then third is internationalism. Internationalism. Liberalism. Then last is environmentalism. आता ही जी काही वर्ड्स दिले त्याची मीनिंग आपल्याला मॅच करायचं आहे कॉलम बी मधून. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, इट इज बेस्ड ऑन द टाइप्स ऑफ पोएम. तुम्हाला माहित आहे काही लिरिक्स असतात, काही एपिक्स असतात, काही ह्युमरस पोएम असतात की नाही. काही लिमेरिक, सॉनेट्स, 14 लाईनची पोएम असते. असे वेगवेगळे टाइप्स असतात पोएमचे. ते टाइप्स पण इथे आपल्याला काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला ही पोएम लर्न करण्या अगोदर काही थोडंसं पोएमच्या बाबतीत नॉलेज आपल्याला मिळेल. चला मग कॉलम ए मध्ये ह्युमॅनिझम, बी पॅट्रियोटिझम, देन इंटरनॅशनलिझम, लिबरलिझम आणि एन्व्हायरमेंटलिझम. These words are given and we have to match them with the meanings given in column B. आता हा कॉलम बी जो आहे तो आपण न लिहिता डायरेक्ट इथे काय करणार आहे, त्याची जी मीनिंग आहे त्या कॉलम बी ला आपण असा गायब करून आपण काय करूया, आन्सर लिहूया. राइट, याचे आन्सर्स किंवा मीनिंग हे आपण इथे पुढे लिहूया. हा, तर ह्युमॅनिझम म्हणजे काय हो, मानवतावाद. कधी कधी आपण एखादा रूढ वागत असेल किंवा काही समाजामध्ये इल प्रवृत्ती जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण म्हणतो काही माणुसकी वगैरे आजकाल लोकांमध्ये शिल्लक राहिलीच नाही. याचा अर्थ काय हो, की मानवाने एक इंटेलिजंट ॲनिमल किंवा सोशल ॲनिमल म्हणून जर आपण असा विचार केला, मनुष्य प्राणी सामाजिक आहे, बुद्धिमान आहे, मग त्याच्याकडूनच अपेक्षित आहे ना नीतिमत्ता, गुड कंडक्ट है ना, जनरस बिहेवियर, प्रेमळ वागणं, हे सगळं काही. तर मग याला आपण काय म्हणतो थोडक्यात की मानवतावादी. मग हे लोक काय आहे, कुठल्याही प्रकारे कास्ट, क्रीड, रिच, पुअर, रिलीजन, कंट्री, कॉन्टिनेंट असा विचार न करता ते काय आहेत, मानवतावादी आहेत. म्हणजे सगळ्यांना समानतेची वागणूक वगैरे मिळावी अशा प्रकारे विचार करणारे आहेत. तर ह्युमॅनिझम साठी करेक्ट मॅच याच्यामध्ये कुठला असेल सांगा बरं. रॅशनलिस्टिक आउटलुक टुवर्ड्स, rationalistic outlook towards human rather than a divine or supernatural one.
डिवाइन और नॅचरल वन. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला मानवामध्ये आपण सगळं काही त्यातच पाहिलं पाहिजे. कुठल्या दैवी शक्ती म्हणा किंवा सुपर नॅचरल पॉवर असं काही विचार न करता हे लोक एक वास्तववादी विचार करत असतात. त्यांना आपण ह्युमॅनिस्टिक पीपल किंवा त्यांच्या विचारसरणीला आपण ह्युमॅनिझम म्हणतो. नेक्स्ट पॅट्रिऑटिझम. पॅट्रिऑटिझम म्हणजे राष्ट्रभक्ती. पॅट्रिऑटिक म्हणजे काय आहे? राष्ट्रवादी, राष्ट्रभक्ती. ची राष्ट्रवादी नाही, घड्याळ किंवा तुतारीवादी. तर राष्ट्रभक्ती पॅट्रिऑटिझम जे देशभक्त होऊन गेले, देशासाठी आपले जे लढले किंवा आपल्या देशाबद्दल आपल्या मनामध्ये एक सार्थ अभिमान असणं. वी आर ऑलवेज प्राऊड ऑफ आवर नेशन, आवर कंट्री, आवर विलेज अँड वी लव्ह व्हेरी मच. ही जी विचारसरणी आहे त्याला म्हणतो आपण पॅट्रिऑटिझम. अँड द करेक्ट मॅच फॉर दिस इज क्वालिटी ऑफ बीइंग पॅट्रिऑटिक, विगरस सपोर्ट फॉर वन्स कंट्री. खरं तर पॅट्रिऑटिझम मध्ये परत पॅट्रिऑटिक वर्ड घेतलाय. काय आहे? क्वालिटी ऑफ बीइंग पॅट्रिऑटिक. क्वालिटी ऑफ बीइंग पॅट्रिऑटिक आणि काय आहे? विगरस सपोर्ट फॉर वन्स कंट्री. फॉर वन्स कंट्री. वन्स कंट्री. वन्स कंट्री. याचा ऑप्शन काय होता? ई. याचा आहे शी. हा. नेक्स्ट इंटरनॅशनलिझम म्हणजे आंतरराष्ट्रीय विचार जेव्हा आपण करू एखाद्या गोष्टीबद्दल, मग तो समाजवाद असेल, पॉलिटिक्स असेल किंवा मग धर्मवाद असेल, त्यावेळेला जेव्हा आपण वेगवेगळ्या देशातल्या बाबी डिस्कस करतो किंवा थोडक्यात आपण वसुदैव कुटुंबकम म्हणतो ना, एक इंटरनॅशनल थॉट, स्टेट और प्रोसेस ऑफ बीइंग इंटरनॅशनल. म्हणजे आपण अशी एक काही लोकांची विचारसरणी असते की फक्त भारत माता की जय याच्यासोबत सोबत जय जगत म्हणणारे पण काही लोक आहेत. तर अशा लोकांना आपण काय म्हणतो? दे आर हॅव्हिंग द इंटरनॅशनलिझम. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर डी, स्टेट और प्रोसेस ऑफ बीइंग इंटरनॅशनल. स्टेट और प्रोसेस ऑफ बीइंग इंटरनॅशनल. त्यानंतर लिबरलिझम. लिबरलिझम म्हणजे ही एक प्रकारची मुक्त विचारसरणी आहे की ज्याच्यामध्ये भेदभाव नसतो. म्हणजे इथं काय रिजनल रिस्ट्रिक्शन्स नसतात किंवा रिलिजनचे रिस्ट्रिक्शन नसतात. एक मुक्त विचारसरणी, याला आपण लिबरलिझम म्हणतो. लिबरलिझमसाठी होल्डिंग लिबरल व्ह्यूज. बी आहे होल्डिंग लिबरल व्ह्यूज. अँड लास्टली एन्व्हायरमेंटलिझम. तुम्ही नाव ऐकले का? सुंदरलाल बहुगुणा, मेघा पाटकर किंवा असे बरेच पर्यावरणवादी लोक तुम्ही ऐकले असतील. तुमच्या लोअर स्टँडर्डमध्ये एक जडाव मोलाई पेंग नावाचा व्यक्ती होता की ज्यांनी बांबूची वने तयार करून आसाममध्ये नॅचरल डिझास्टर रोखली होती. त्याचा आयलँड पूर्ण जवळपास 1,500 एकरवरती एकट्याने 30 वर्षाचे अथक परिश्रम करून जंगल तयार केलं होतं. म्हणजे असे पर्यावरणवादी लोक असतात, अशा NGO पण असतात म्हणजे जे नेहमी वातावरणाचा विचार करतात की आपली वसुंधरा जर वाचवायची असेल तर पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन केलं पाहिजे. तर मग एन्व्हायरमेंटलिझमचा करेक्ट मॅच काय आहे? कन्सर्न अबाउट अँड ॲक्शन एम्ड ॲट प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट. ऑप्शन ए. कन्सर्न अबाउट and action aimed at
an action aimed at protecting the environment. protecting The environment. the environment. तर ह्या आहेत करेक्ट मॅचेस. नेक्स्ट चला, पोएम्स इन इंग्लिश आर ऑफ डिफरंट टाइप्स. इथे आपल्याला ही पोएमची नावं दिलेली आहे आणि म्हणजे टाइप्स की सॉनेट, त्याला सुमीत असं म्हणतो. 14 लाईनची पोएम असते, त्यामध्ये काही ठराविक पद्धतीने 14च लाईन, त्याच्यावरती नसते. तो एक प्रकार आहे. जसं आता पोवाडे असतात, बॅलन्स आहेत की नाही, लिरिक्स, संगीत गाणी चित्रपटातली. एपिक आपले रामायण महाभारत जी महाकाव्य आहेत ना, त्यांना आपण एपिक्स म्हणतो. म्हणजे ती पहिले पद्याच्या रूपातच, स्टँजाच्या रूपातच लिहिली गेली. म्हणजे पहिल्यांदा ते लिहिले ते असे नाही प्रोज सेक्शन मध्ये, प्रोज मध्ये पॅराग्राफ याच्यामध्ये नाही, त्यातले जे काही असेल ते डायलॉग वगैरे सगळे पोएटिक आहे. तर मग हे वेगवेगळे प्रकार आहेत. काही वेळेला फ्री वर्स, कुठलेच कवितेचे नियम वापरले नाहीत. मुक्त हस्तचित्र जसं असतं ना, तसं एक मुक्त छंदी कवी असतं. म्हणजे मस्त आपलं मन करेल त्या पद्धतीनं लिहिणार, आपले विचार त्याच्यावरती मांडणार. आपल्यापैकी बरेच विद्यार्थी मुक्त भ्रमण करणारे पण असतात, आहे की नाही. त्यांना ऊन वारा पाऊस काही कळत नाही. कधी रस्त्याने फिरतात, कधी गल्लीने फिरतात, कधी आहे ना, अनुज दिसतो नेहमी 54 जिम कडे फिरत असलेला. तर अशा पद्धतीने मुक्त हस्त चित्र जसं असतं तसं हे मुक्त विचार मांडण्याची एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये ना सॉनेटचे नियम आहेत, ना त्या बॅलडचे नियम आहेत, लिरिक्सचे काही ठराविक फिगर ऑफ स्पीच म्हणा किंवा रायमिंग स्कीम म्हणा, याचं काही रिस्ट्रिक्शन न पाळता ते फक्त विचार आपले मांडण्याचा प्रयत्न करतात. तर त्याला म्हणतो आपण, काय म्हणतो, फ्री वर्स म्हणतो. तर ठीक आहे, सॉनेट, लिमेरिक, बॅलड, एलेजी, फ्री वर्स, एपिक, लिरिक, ह्युमरस आणि ॲडिल. आता तुम्हाला ह्युमरस माहिती आहे का? बघा, प्रत्येक क्षणाला काय असतं, आपण असे अँक्सियस बनतो की एक एन्झायटी येते मनामध्ये की पुढे काय घडणार आहे, पुढे काय घडणार आहे, नक्की काय. आता काहीतरी आपल्या मनात विचार केल्याप्रमाणे एंडिल येतच नाही. ह्युमरस म्हणजे सस्पेन्स कायम ठेवलेला असतो, आहे की नाही. अशा पोएमला आपण ह्युमरस म्हणतो. आता आयडियल मध्ये अ पोएम सेट इन पिक्चर्स्क्यू रस्टिक बॅकग्राऊंड, तर अशा पोएमला आपण आयडियल असंही म्हटलेलं आहे. आणि एलिजी आहे बघा, अ सॅड पोएम लॅमेंटिंग डेथ ऑफ अ लव्ड वन. बऱ्याचदा काय होतं, ज्याला आपण विरह म्हणतो ना, एखाद्याच्या विरहामध्ये गाणं जेव्हा गायलं जातं तर त्याला आपण अशा प्रकारच्या ज्या थोडंसं दुःख व्यक्त करणाऱ्या कविता असतात, भावना व्यक्त केल्या जातात, तशा पोएमला आपण काय म्हणत असतो, एलेजी. तर आता सॉनेट, लिमेरिक, बॅलड. आता लिमेरिक म्हणजे काय आहे, अ 5 लाईन शॉर्ट फनी पोएम विथ राईम स्कीम AABBA. फनी पोएम असतात, थोडेसे मजेदार. यांची राईम स्कीम ठरलेलीच आहे, AABBA, AABBA. अशा प्रकारच्या ह्या पोएम आहेत. तर मग आता आपण टेकिंग द हेल्प ऑफ डिक्शनरी, इंटरनेट, गेस अँड राईट द टाइप ऑफ पोएम अगेन्स्ट इट्स डिस्क्रिप्शन. तर याच्या सेकंड पार्ट मध्ये आपण नंबर 1, अ लॉंग स्टोरी पोएम ऑफन मायथिकल. अ लॉंग स्टोरी पोएम ऑफन मायथिकल. मायथिकल म्हणजे धार्मिक. धार्मिक किंवा ट्रॅडिशनल म्हणा, किंवा आपले जे बिलीफ्स आहेत याच्यावर आधारित. थोडक्यात याच्यामध्ये हिस्टॉरिकल इव्हेंट्स वगैरे पोएमच्या फॉर्ममध्ये मांडलेले असतात. तर दॅट इज एपिक. याला काय म्हणतो आपण, एपिक, राईट. सेकंड आहे अ शॉर्ट स्टोरी पोएम विथ अ मेसेज. A short story poem with a message. A short story poem with a message. तुम्हाला माहित आहे का, पूर्वीच्या काळामध्ये
जे मोठे राजे शूरवीर सरदार होऊन गेले ना युद्धे, त्यांचा इतिहास हा आपल्याला पोवाड्याच्या माध्यमातून आताही, आता जसे की शिवाजी महाराजांचे पोवाड आहेत, वीर तानाजीचा पोवाड आहे, तर बाजी प्रभूचा पोवाड असेल, हे मोठमोठे जे योद्धे होऊन गेले रथी महारथी, तर ह्यांच्या स्टोरीज पुढे आपण उत्साहाने की ज्या प्रेरणेने भरलेले असतात, अंगावरती शहारे येतात, ऐकल्यानंतर रोमांच उभा राहतो, तर अशा प्रकारे ते रचलेले विशिष्ट पद्धतीने कविता असतात, त्याला आपण काय म्हणतो, बॅलाड. मराठीमध्ये काय म्हणतो, पोवाडा, बॅलाड. इथं काही नंबर दिलेले नाहीत ना, आपल्याला लिहायचं फक्त BALLAD. आपल्यामध्ये एक शाहीर आहे माहिती का, सेमीच्या बॅच मध्ये, शाहीर यश गात पोवाड्या सजीर जी, यश घालणे आपला शाहीर आहे. हा, पोवाडा आहे का एकदा त्याचा, आपण बघू, जमलं तर आपण परत त्याचा पोवाडा घेऊन आपण युट्यूबला पोस्ट करूया. तर एक शाहीर आपल्याकडे पण आहे. चला, अ पोएम ऑफ 14 लाईन्स. रिस्ट्रिक्शन आहे, ही जी पोएम आहे ना, मराठीमध्ये याला सुमीत म्हणतो आपण. अ पोएम ऑफ काय आहे, 14 लाईन्स फिक्स असते, याला काय म्हणतो आपण, सॉनेट. आहे का सॉनेट बुक मध्ये बघा, सॉनेट. सुमित म्हणजे तो जाधवांचा सुमित नाही, हा मराठीत अर्थ सॉनेटला सुमित असं म्हणतात. नेक्स्ट, अ सॉन्ग लाईक पोएम. अ सॉन्ग लाईक पोएम, ठीक आहे, सॉन्ग लाईक पोएम. मग आता हे यालाच आपण काय म्हणतो, अ सॉन्ग लाईक पोएम. ते संगीतकार गीतकार आपण नेहमी ऐकतो ना गाण्यामध्ये, गीत संगीत है ना, हा, तर गीत संगीत जे आहे ते लिरिक आहे, की ज्या अशा पद्धतीने रचना केलेल्या असतात की विशिष्ट प्रकारचं संगीत त्याला म्युझिक देऊन फार अशा रसभरीत गोड ऐकायला चांगल्या वाटणाऱ्या अशा ह्या कविता बनवलेल्या असतात. दे आर द लिरिक्स. स्पेलिंग काय आहे, LYRICS. बर, लिरिक सिंगुलर. चलो नेक्स्ट, नंबर 5. A poem with no uniformity of rhyme, rhythm, etc. आताच आपण डिस्कस केलं ना, फ्री वर्स. हा, मुक्त छंदी. इथे सगळं काय सेंटेन्स काय आहे, अ पोएम. आज कोणीच जेवण केलं नाही का दिवसभर? हा, मग असं 6 महिन्याचा उपवास असल्यासारखं काय बोलतात सगळे. अनु सांग, अ पोएम विथ, मला कमीत कमी मला ऐकायला पाहिजे, माझ्या कानात मशीन नाही, मी एकदम तंदुरुस्त आहे कानाने, पण तरी ऐकू येत नाही, म्हणजे तुम्ही कुठं. अ पोएम विथ नो, अ पोएम विथ नो युनिफॉर्मिटी. मला पुण्या मास्तरनी 10th पर्यंत आणलं रे. ऑफ राईम, हा, राईम कॉमा रिदम. ETC. एक तरी बोंबल्यानो इंग्लिश मीडियमला शिकता. आज तुम्ही इंग्लिश मीडियमला नाही म्हणजे 10वीत आहे, म्हणजे त्याच्या अगोदर 2 वर्ष शिकले, 12 वर्ष इंग्लिश मीडियमला. आपल्या मायबापाची वाट लावली सगळी, पैसे खर्च करून खाजगी शाळांमध्ये. किती लाख रुपये खर्च झाले, आमच्या आयुष्यभराचा खर्च शिक्षणाचा तुमच्या 1 वर्षामध्येच संपलेला. आणि या रवींद्रनाथ टागोरच्या कवितेला आल्या अजून, मला अशा भारतामध्ये राहायचंय, अशा विश्वात राहायचंय, अशा समाजात राहायचंय की जिथं ज्ञानार्जन हे कसं असेल, फ्री असेल, एज्युकेशन हे फ्री असेल. मग आता रवींद्रनाथ टागोरांचं स्वप्न कधी पूर्ण होईल? गांधीजींचं नाव घेऊन घेऊन राजकारण चालू आहे वर्षानुवर्षे. गांधीजीच्या स्वप्नातला भारत काही तयार झाला नाही, तसा तर रवींद्रनाथ टागोरांच्या स्वप्नातला समाज कधी तयार होईल? आशा करूयात तुम्ही तयार करा तसा समाज, पण त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे इमानीतपणे अभ्यास करावा लागेल. आपल्याशी इमानदार राहा. फक्त आई वडिलांवर आमच्यावर काहीच उपकार करू नका, स्वतःशी इमानदार राहा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठे व्हा. ज्याला स्वार्थ कळला, स्वतःचं हित कळलं,
याचाच अर्थ त्याला देशाचं हित कळलं. समजलं? चला पुढे. अ पोयम सेट इन पिक्चर्सक्यू रस्टिक बॅकग्राऊंड. ॲडिल IDYLL. अ पोयम सांगले वैभव. A poem हां. set in अ पोयम set in picturesque स्क्यू ची स्पेलिंग रे SQUE. यस पिक्चर्सक्यू. हा आणि त्यानंतर रस्टिक बॅकग्राऊंड. रस्टिक बॅकग्राऊंड म्हणजे याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचं वर्णन असतं, सीन्स असतात, निसर्ग वर्णन असेल. याला काय म्हटलंय आपण? काय IDYLL आयडिल. नंबर 5 चा आन्सर लिहिलंच नाही बघा आपण. राईम रिदमचा. अ पोएम विथ नो युनिफॉर्मिटी ऑफ राईम रिदम. फ्री वर्स बघा. खरं तरी आता बोर्ड काय आपल्याला पुढचं लिहायला पुरणार नाही, आपण इरेज करूयात. तुम्ही तुमच्या बुक मध्ये हे आन्सर्स नोट डाऊन करत चला. नेक्स्ट आपल्याला किती लावलो आपण? नंबर 7. अ सॅड पोएम लॅमेंटिंग डेथ ऑफ अ लव्ड वन. नंबर 7. अ सॅड पोएम लॅमेंटिंग मीन्स एक्सप्रेसिंग द ग्रीफ. दुःख व्यक्त करणारी. अ सॅड पोएम लॅमेंटिंग डेथ ऑफ अ लव्ड वन. कशी असेल सांगा बरं. आपल्याकडे एक पद्धत आहे बघा दुःख व्यक्त करण्याची. जाऊ दे आता, आपला विषयांतर जास्त व्हायला लागले, अजून एखाद्या दिवशी बघू नंतर. अ सॅड पोएम लॅमेंटिंग डेथ ऑफ अ लव्ड वन. आपण एखाद्याच्या मृत्यूनंतर बऱ्याचदा हे राजकारणी लोक किंवा कोणी मोठी व्यक्ती वारल्यानंतर जातात, भाषणं ठोकतात. हे असे होते तसे होते, त्यांचे किस्से सांगतात है ना, त्यांचे सद्गुण जे काही आहे ते वर्णन करतात. तर मग कोण आहे सर येतं? अ सॅड पोएम लॅमेंटिंग डेथ ऑफ अ लव्ड वन. काय म्हणतो आपण या पोएमला? कसली पोएम आहे ही? दुःख व्यक्त करणारी. एलिजी ELEGY. काही जण पोएमच्या माध्यमातून दुःख व्यक्त करतात, पश्चाताप व्यक्त करतात, किंवा एखादा व्यक्ती गेल्यानंतर तो असा होता, तो तसा होता, त्याच्या चांगल्या सवयी, वाईट सवयी, ह्या सगळ्या गोष्टीची आपण या याच्यामधून काय करत असतो? मांडणी करत असतो. परंतु दुःखाच्या वेगाने, ज्याला आपण दुःख व्यक्त करणे म्हणूयात, किंवा एखादी गोष्ट बार बार आलाप करून रिपीट करून दुःख व्यक्त केलं जातं, दॅट इज एलिजी. पुढचं काय आहे? 8. अ 5 लाईन शॉर्ट फनी पोएम विथ राईम स्कीम अब्बा AABBA. हे फिक्सच आहे, 5च लाईनची छोटी पोएम असते, फार फनी असते, आणि या पोएमला आपण म्हणतो लिमेरिक. काय म्हणतो? लिमेरिक. नंबर 8 काय आहे? 5 लाईन short funny poem with rhyme scheme. काय आहे? राईम स्कीम AABBA. अब्बा
लक्षात ठेवा, याला काय म्हणतो आपण, या टाइपच्या पोएमला आपण काय नाव दिलं, एट अ 5 लाइन शॉर्ट फनी पोएम विथ राइम स्कीम AABBA, याला लिमेरिक, LIMERICK, स्पेलिंग रे लिमेरिकची काय तुमचं लक्ष कुठं असतं मला कळत नाही, काही चिंता करताय का? कुठल्या पक्षाला बहुमत मिळेल, परत मोदी सरकार येईल की नाही, याची काही चिंता आहे का? किंवा आपला खासदार कोण होईल, तर काही चिंता करू नका. सध्या अजून 18 वर्ष तुम्हाला पूर्ण झालेले नाही. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस मतदानाचा अधिकार मिळेल ना, त्यावेळेस मग दाखवून द्या, बरोबर. लोकशाही काय असते, तोपर्यंत टेन्शन फ्री राहा. तुम्ही टीनेजर आहेत, फक्त ईश्वराकडे एवढीच प्रार्थना करा की मला चांगली बुद्धी दे. ठीक आहे. अ पोएम रिटन जस्ट टू क्रिएट अ ह्युमर, अ पोएम रिटन जस्ट टू क्रिएट ह्युमर, अ पोएम रिटन जस्ट टू क्रिएट ह्युमर. हे तर नावातच आहे ना याच्या, ह्युमरस. हा, दिस इज ह्युमरस. ह्युमरस. याच्या सोबत मला वाटतं एक्सरसाइज मधले काही क्वेश्चन आपण डिस्कस करायला पाहिजे. इन युअर नोटबुक राईट डाऊन. पोएम तर आपण काल केलेलीच आहे, खरं तरी आता हे अगोदर घेऊन पोएम नंतर घ्यायला पाहिजे होती ना. ठीक आहे. इन युअर नोटबुक राईट डाऊन लाइन्स फ्रॉम द पोएम ॲज अ प्रूफ फॉर द फॉलोइंग. Tagore wishes for a nation where people are truthful. Which is the line? Where words come out from the depth of truth. Where words come out from the where words come out from the depth of truth. Where words come out from the depth of truth. इथं रवींद्रनाथ टागोरांना काय सांगायचंय की टागोर विशेष फॉर अ नेशन वेअर पीपल आर ट्रूथफुल, की या देशामधले, ज्या देशामधले लोक सगळे काय आहेत, एकदम विश्वासू आहेत, सत्य बोलणारे आहेत, प्रांजळ आहेत, हे सांगण्यासाठी त्यांनी कुठली लाईन वापरलेली आहे, वेअर वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ, म्हणजे नेहमीच ते काय आहे, सत्यनिष्ठ आहेत. नेक्स्ट बी मध्ये बघा, द पोएट वुड लाईक एव्हरीवन टू वर्क हार्ड टू रीच देअर गोल अँड इन द लॉंग रन टू रीच परफेक्शन. म्हणजे माझ्या देशातला किंवा माझ्या नेशनचा प्रत्येक व्यक्ती किंवा सिटीजन हा कसा असला पाहिजे, तो नेहमी प्रयत्नशील असला पाहिजे, आहे की नाही. आणि अपार कष्टातून मिळवलेलं यश तो कशा पद्धतीने स्वीकारणार आहे. कुठल्या लाईन आहेत बघा, where tireless striving stretches its arms towards perfection. म्हणजे अथक परिश्रम करून जेव्हा आपण परिपूर्णतेकडे जाऊ तेव्हा काय आहे, कुठल्याही प्रकारे आपण थकणार नाही, अथक प्रयत्न आहेत. where tireless striving stretches its arms towards perfection. हे काय आहे, या बी चा आन्सर आहे. हा जो बी आहे त्याचा आन्सर आहे सी. द पोएट विशेस दॅट एव्हरीवन इन हिज कंट्री होल्ड्स हिज हेड हाय इन डिग्निटी. पहिलीच लाईन आहे की नाही, वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. म्हणजे प्रत्येक नागरिक माझ्या देशातला कसा एकदम निश्चिंत राहणार आहे आणि त्याला आत्मसन्मान मिळणार आहे, तो प्रतिष्ठेने राहणार आहे, त्याची प्रतिष्ठा त्याला मिळणार आहे. म्हणजे तो काय ताठ मानेने जगू शकतो. सुरुवातच पोएमची रवींद्रनाथ टागोरजींनी याच्यापासून केलेली आहे, वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. नेक्स्ट डी, द पोएट ड्रीम्स ऑफ अ नेशन वेअर नॉलेज शुड बी फ्री टू ऑल. हा, लाईन नंबर किती आहे, लाईन नंबर 2, वेअर नॉलेज इज फ्री, वेअर नॉलेज इज फ्री. नंतर इज आन्सर, द पोएम इज अ प्रेयर. हे कशावरून समजतं की रवींद्रनाथ टागोरांनी या ईश्वराकडे प्रार्थना केलेली आहे. ही कविता म्हणजे एक प्रकारची प्रार्थनाच आहे.
हे कशावरून समजतं तुम्हाला सांगा बरं, कोणत्या लाईनवरून? Into heaven of freedom, my father let my country awake. व्हेरी गुड. म्हणजे लास्ट जी लाईन आहे ना या पोएम मध्ये, इनटू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवेक, हे ईश्वरा माझ्या लोकांना काय आहे, वाईट विचारातून बाहेर येऊ दे, जागृत ठेव आणि जणू काही माझ्या देशाला तू काय कर, स्वर्ग बनव. जर इनटू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवेक. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, तुम्ही बुक मध्ये तिथेच कॉलम ए आणि कॉलम बी च्या मॅचेस लिहून टाका, कारण आता आज वेळ पण कमी आहे. कॉलम ए मध्ये द हेड इज हेल्ड हाय. A person with self-respect. कॉलम ए मध्ये पहिला आहे द हेड इज हेल्ड हाय, म्हणजे काय हो, प्रत्येकाचा मान उंचावलेला व्यक्ती, याचा अर्थ काय आहे, म्हणजे काय मान उंचावतो का तो? नाही. तर त्याला आत्मसन्मान मिळतो, त्याचा तो एकदम कसा आहे, आपलं प्रतिष्ठेने वागतो, हे आपल्याला इथे दाखवायचं आहे. द हेड इज हेल्ड हाय. कुठला आहे मॅच याचं? C. नॅरो माइंडनेस. A person. अरे सी, हे डी चुकलं. सी, अ पर्सन विथ सेल्फ रिस्पेक्ट अँड प्राऊड ऑफ पोजेसिंग इट, म्हणजे त्या व्यक्तीला आत्मसन्मान आहे आणि तो स्वाभिमानाने आपलं जीवन जगतो, असा त्याचा अर्थ आहे. अ हेड इज हेल्ड हाय. आन्सर इज सी, अ पर्सन विथ सेल्फ रिस्पेक्ट अँड प्राऊड ऑफ पोजेसिंग इट. नेक्स्ट, नॅरो डोमेस्टिक वॉल्स. नॅरो डोमेस्टिक वॉल्स म्हणजे काय आहे, जिथे जातीवाद, धर्मवाद असतो किंवा आर्थिक परिस्थितीनुसार श्रीमंत गरीब उच्च नीच हा अशा गोष्टी असतात, त्याला आपण नॅरो डोमेस्टिक वॉल्स म्हणतो. तर मग याच्यासाठी करेक्ट मॅच कुठं आहे? Narrow mindedness. नॅरो माइंडनेस डी. नॅरो माइंडनेस डी. नेक्स्ट, नॉलेज इज फ्री. नॉलेज इज फ्री म्हणजे जिथे ज्ञान हे मोफत मिळतं, एज्युकेशन इज गिवन टू ऑल. ई. नेक्स्ट आहे डेप्थ ऑफ ट्रूथ. डेप्थ ऑफ ट्रूथ Sincerity of heart. काय आहे? Sincerity of सिन्सिअरिटी ऑफ हार्ट, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही मनापासून बोलली जाते, केली जाते, म्हणजे इथे कुठलेही डिप्लोमॅटिक किंवा डुप्लिकसी नसते. माइंड इज विदाउट फिअर, म्हणजे एकदम मोकळेपणाने आपण वागू शकतो, कुठला स्थान तणाव मनामध्ये भीती नाही. माइंड इज विदाउट फिअर, याचा मॅच कोणता आहे? अ फिअरलेस पर्सन. निर्भीड, बिनधास्त. बिनधास्त कसा? बिनधास्त. नेक्स्ट, स्ट्रेचेस इट्स आर्म्स. स्ट्रेचेस इट्स आर्म्स, याचा 6 चा मॅच कोणता आहे बघा? Aim at perfection. एम ॲट परफेक्शन. एम ॲट परफेक्शन म्हणजे नेहमीच आपण प्रयत्नवादी राहतो आणि परिपूर्णतेकडे जाण्यासाठी आपण आपले हात फैलावलेले असतो, म्हणजे आपलं काय आहे, फील्ड ऑफ वर्क जे आहे, ज्युरिडिक्शन आहे, ते आपण एक्सपांड करत राहतो. दॅट इज नथिंग बट स्ट्रेचेस इट्स आर्म्स. नेक्स्ट, क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन. क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन म्हणजे सुस्पष्टपणा, वैचारिक सुस्पष्टपणा. दॅट इज क्लिअर थिंकिंग. समोरासमोरच आहेत ते एकमेकांच्या बघा. डेड हॅबिट्स. डेड हॅबिट्स म्हणजे कसल्या सवयी हो? डेड हॅबिट्स. ड्राईड इनफर्टाईल लँड ऑफ सायन्स, असं बुकमध्ये त्यांनी सांगितलेलं डेड हॅबिट्स सांगण्यासाठी, म्हणजे जणू काही असा हा वाळवंटच आहे की जिथे सुबत्ता नाही, चांगले विचार नाहीत, असं त्यांना सांगायचं होतं. त्यानंतर 9th, एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन. एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन, ब्रॉडनिंग द आउटलुक अँड ॲटिट्यूड, म्हणजे आपले विचार हे नेहमी कसे ठेवले पाहिजेत, म्हणजे आपण विशाल दृष्टिकोन ठेवला पाहिजे. ब्रॉडनिंग द आउटलुक अँड ॲटिट्यूड, नेहमी आपली प्रवृत्ती ही कशी असली पाहिजे, प्रवृत्ती, विचार, वागणूक ही सर्वांना सोबत घेऊन सामावून चालणारी, सगळ्यांमध्ये मिक्सअप होणारी, सगळ्याबद्दल चांगले विचार असलेली अशी असली पाहिजे. त्याला आपण विशाल दृष्टिकोन म्हणू किंवा ब्रॉड थिंकिंग म्हणू. तर अशा प्रकारे हे मॅचेस आहेत. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. आता आपण हा राहिलेला जो एक्सरसाइज आहे, जिथे गरज आहे लिहायची, ते क्वेश्चन आन्सर्स उद्या लिहून हा इंग्लिश वर्कशॉप उद्या आपण कंप्लीट करूया. ठीक आहे. तर मग आता सफिशियंट आहे आजच्याला.